स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे, 9922 64 31 04. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी. आमच्याकडे मॉड्युलर किचन, मॉड्युलर फर्निचर अँड फर्निचर विथ SS किचन ट्रॉलीज बनवून मिळतील. फलटणकरांना मॉड्युलर आणि ग्लोबल बनवणारं एकमेव हक्काचं दालन ग्लोबल किचन. पत्ता सजाई गार्डन शेजारी, नाळेमळा, जाधववाडी, फलटण. संपर्क रोहित शेंडे, मोबाईल 73 87 38 11 21 आणि सचिन टेंबरे, मोबाईल 98 50 19 70 92. फलटण शहरातील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. काही लोक म्हणतात मराठा एक होत नाही, तिथपर्यंत नजर पुरा आहे ना, बघ ना म्हणा इथे येऊन. फलटणने एक मोठी क्रांती केलेली. फलटणला मोठा ऐतिहासिक इतिहास आहे. फलटणहून लढा सुरू केलेला कधी हरला नाही, तो यशस्वीच झालेला आहे. मी लई शॉर्टकटमध्ये बोलणार होतो, एवढी पब्लिक बघितल्यावर मी सगळंच बोलणार आहे तुमच्याशी. आता पुढची सभा आणखीन 2 घंटे लेट. तुमच्याकडे बी येतो, टेन्शन घेऊ नका. इकडे सुद्धा मी सगळीकडे हिंडत असतो. ये 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला. तुम्ही जितके शांत बसले होते, आमच्या माता मावल्या जशा शांत बसल्या होत्या, लोकशाहीने आणि कायद्यानं दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून आंतरवालीत आंदोलन सुरू होतं. यापेक्षा देशात दुसरं शांततेचं आंदोलन असू शकत नाही. म्हणून वयोवृद्धांपासून सगळ्या माता मावल्या आपल्या लेकरं मांडीवर घेऊन त्या आंतरवालीत बसल्या होत्या. काय झालं, आरक्षण आलं काय तिकडून? अचानक काय झालं माहीत नाही. 3रा दिवस उजाडला आणि आमच्या आया बहिणींवरती अमानुषपणे लाठीचार्ज झाला. आमच्या आईच्या डोक्याच्या चिंधाड्या झाल्या. 4 महिन्याचं लेकरू मांडीवर असलेल्या आईचं डोक्यातलं रक्त मुलाच्या अंगावर पडत होतं. मागणी प्रामाणिक होती. वर्षानुवर्ष मराठा समाजावर अन्याय केला. आता माझ्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून कुटुंब त्या आंदोलनात बसले होते. तुम्ही आमच्या पोरांना मारला असता आम्हाला काय वाटलं नसतं. त्या निष्पाप माता माऊलींना तुम्ही इतकं मारलं की एका माऊलीला 34 की 22 असे टाके पडले. कोणाचे हात मोडले तर कोणाचे पाय मोडले. एका पोराच्या छातीत 35 गोळ्या घुसल्या. आजही ते पोरं लीलावती हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. आम्ही काय पाप केलं होतं या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून आणखीनही मिळालं नाही. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं नाही. एक 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली.
इकडच्या बाजूला घुसली आणि डायरेक्ट इकडून निघाली. त्या बाळाच्या पायात 1.5 लिटरपेक्षाही जास्त पाणी निघालं. त्या निष्पाप लेकरांनी तुमचं काय केलं होतं? तो हल्ला अंतरवालीवर नव्हता. तो हल्ला महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर होता, म्हणून राज्यातले मराठे पेटून उठले. त्याचं सरकारला उत्तर विचारल्याच्या नंतर सरकारनं आजपर्यंतही त्याचं उत्तर दिलं नाही. आणि चर्चा सुरू झाल्या. मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या मागणीचा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगतो. सगळ्यांना माहिती आहे, परंतु आपल्या माणसांना फोडून सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. पूर्वीच्या काळात आपल्या आजोबा पणजोबा सगळ्यांचेच जर कुठं सोयरिकेसाठी गेले तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो. तर मुलाकडच्यांना सांगितलं जायचं आमचा मुलगा एकटा 15 एकर कुणबी ओढतो. म्हणत होते का नाही? तुमच्याकडे सोयरीक होत नव्हत्या काय? काहीतरी म्हणा ना. नाही हा काहीतरी म्हणा ना. फक्त फरक एवढा झाला की कुणबीला सुधारित शब्द आला शेती. पूर्वी शिक्षण कमी असल्यामुळं कुणबी म्हणलं जायचं. आता शिक्षण घेतल्यामुळं सुधारित शब्द शेती झाला. असा या राज्यात या देशात एकही माणूस नाही की तो शेतकरी नाही. मग फक्त शब्दात फरक झाला म्हणून कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नाही का? उदाहरणार्थ पूर्वी आपल्या आजोबा पणजोबा चपलीला पायतान म्हणायचे. आता सुधारित शब्द त्याला चप्पल आला. मग चप्पलच घालायची नाही का आता? पूर्वी आपण हॉटेल म्हणायचो. सुधारित शब्द आता रेस्टॉरंट आला. मग चहा प्यायचा बंद करायचा का आपण आता? शेती कसणारा तो मराठा. मराठ्यांना 2 अंग आहेत. एक मराठा क्षत्रिय, त्याला लढण्याचं सुद्धा माहिती आहे. आणि दुसरा अंग तो शेती कसतो आणि या देशाला धान्य पुरवतो. याला 2 अंग आहेत. आमच्या एका भावाला कुणबी प्रमाणपत्र आहेत, ज्यांचे आमचे रक्ताचे नातेसंबंध आहेत विदर्भात. मराठवाड्याचे आणि विदर्भाचे रक्ताचे नाते आहेत. मराठवाड्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे रक्ताचे नाते आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे आणि मुंबई आणि कोकणचे रक्ताचे नाते आहेत. मराठवाड्याचे आणि खानदेशचे सुद्धा रक्ताचे नाते आहेत. याचा अर्थ आम्ही भाऊ आहेत. थोडा टाइम आहे ना तुम्हाला, बोलू का? तुम्ही मनाची दणका लावला उकावशी सोडितो कोणाला माहिती. आम्ही गळून जाईन ना हे कवर बोलल्यावर. आता आपली मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यावर चर्चा सुरू झाल्या. सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि चर्चा सुरू झाली. आपण त्यांना सांगितलं 4 दिवसापेक्षा एकही दिवस तुम्हाला मिळणार नाही. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांचं मत होतं 1 महिना द्या, आपलं मत होतं 4 दिवस. आता आपलं 4 दिवस का होतं ते तुम्हाला सांगतो. कोणतीही जात ओबीसी प्रवर्गात जर जायची असली
तर तिला मागास सिद्ध असायला लागतं, तरच जाता येतं, नसता ओबीसी प्रवर्गात जाता येत नाही. मराठा समाज गायकवाड आयोगानं 12-13% मागास सिद्ध केलाय, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. दुसरा मुद्दा, व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, त्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्यात आलं. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, त्यामुळं त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, मग आम्हाला का नाही? या दोन प्रश्नावर चर्चा सुरू झाल्या आणि आम्ही सगळे निकष मराठ्यांनी पूर्ण केलेत. म्हणून 4 दिवस, कारण कायदा पारित एकाही दिवसात होऊ शकतो. इतक्या निकषात जर जात बसत असली तर नाही म्हणले तरी पण 1 महिना द्या. म्हणलं कारण सांगा, नाही सांगितलं. परत 4-5 दिवसांनी आले, आरडा बंद करा, आरक्षण समजून घ्या. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं आणि ज्यांना आरक्षण समजलं ते रात्रीच आरक्षणात गेलेत, सकाळी नोकऱ्या सुद्धा लागले. आपला नुसता गोंधळ आरडाचे आणखीन बी. खाली नसले बसत तर त्यांना उभा राहायचं असं राहून दे बाबा, त्याला नाविलाज आहे. ज्यांना ऐकू येतंय ते फक्त ऐका. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते एका रात्रीत आरक्षणात गेले. इन करून आल्यावर आपल्याला माहीत झालंय नोकरीला लागलंय, आणि दुसऱ्या दिवशी मग माहीत झालं याला आरक्षण बी मिळालंय. समिती नाही, कागद नाही, अहवाल नाही, आयोग सुद्धा नाही. मराठा समाज सगळ्या निकषात बसत असूनही मराठ्यांना आरक्षण नाही. परत 5-6 दिवसाने आले आणि म्हणले आता 20 दिवस द्या, आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला टिकणार आरक्षण देतो. आम्ही सांगितलं जमणार नाही, कारण 4 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होती. त्यांचं म्हणणं होतं सध्या विधानसभा सुरू नाही. आपण त्यांना सांगितलं राज्यपालांची परवानगी घेऊन 1 दिवसाची विधानसभा बोलावता येते आणि कायदा पारित करता येतो. मग म्हणले साहेब आली चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आलं. परत 4-5 दिवसांनी आले, म्हणले आता फक्त 12 दिवस द्या. म्हणजे बैलाचा सौदा सुरू केल्यासारखं सुरू केलं. नाही होणार. पण त्याच वेळेस मुंबईत एक बैठक झाली, कारण उद्याचा लढा प्रचंड ताकदीनं लढायचा आहे म्हणून तुम्हाला हा सांगायला लागलोय. त्याच वेळेस मुंबईत बैठक झाली. सत्ताधाऱ्यांसह सगळ्या पक्षानं एक ठराव पारित केला, तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देण्यास तयार आहोत, 1 महिन्याचा वेळ द्यावा. आम्ही थोडे सावध झालो. सत्ताधाऱ्यासह सगळे पक्ष जर एकत्र आले असले तर आपण वेळ दिला पाहिजे. आम्ही मराठा समाजाची बैठक बोलवली आणि समाजाला विचारलं यांना 1 महिन्याचा वेळ द्यायचा का. समाजाने सांगितलं 40 वर्षे गेलेत, 1 महिना द्या. पण हे आमचं ठरलेलं त्यांना माहीतच नाही. त्यांचा असा डाव होता, अशी शक्यता आहे की ही वेळ देणार नाहीत. हे सगळं खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं. तुम्ही वेळ दिला नाही म्हणून आम्ही तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ शकलो नाही. पण त्यांना माहीतच नाही आमचं इकडे ठरलंय. मग व्यासपीठावर बसले, म्हणले 1 महिन्याचा वेळ द्या. मग ते आम्हाला येडं समजित येत. त्यांना वाटतं 4 दिवस देते म्हणजे यांना काय कळत नाही, ही आडमुठी आहेत आणि येडपट आहेत. मला येडपट म्हणते ते. मी दिसतो बिन तसं कसला गाऊन नाही दिसत. त्यामुळे त्यांची बी चूक नाही ती, कारण मला किती वाऱ्या मोजातो मी 35 किलो भरवतो. त्यांना वाटलं याला आत्ता बिंगून टाकू, बिंगून तिथूनच ठरून येतात मुंबईतून.
ते मध्ये त्याला बिंगून टाकून गेल्यावर, आणि इकडं आला ना खाली मान घालूनच जातो. कारण इथं जातवान मराठ्यांचं पिल्लू बसलेलं शेतकऱ्याचं सोपं नाही. आल्यान चर्चा सुरू झाली. म्हणलं 1 महिना वेळ द्या. आम्ही म्हणलं 40 दिवस घ्या. ते तर फुल परेशान झाली. ते म्हणले पहिले 4 दिवस म्हणतो, आता 40 दिवस म्हणतोय. आता लागले कामाला. मायबापा हो, समिती पळायला लागली त्याच दिवसापासून. ती समिती बी अशी कलाकार आहे, तिला इमानी. ते हैदराबादला जाती, परत मुंबईला येते, मुंबई संभाजीनगरला येते, परत हैदराबादला जाती. काय करती तिचं तिलाच माहीत. तिथं जाती आणि मग ती काहीच सापडणं. मग तू गेलती काय आला? आम्ही सरकारला विचारलं, तुम्हाला जर पुरावे सापडले नाहीत तर तिथं उर्दूमध्ये लिहिलेलं आहे, तिथं फारसीमध्ये लिहिलेलं आहे, तिथं मोडी लिपीमध्ये आहे, तुम्ही अभ्यासक नेले होते का? काहीच बोलणार. याचा अर्थ अभ्यासक नेले नव्हते. त्यानंतर 4 दिवसानं बहुतेक अभ्यासक नेले असावेत. 4 दिवसानं ब्रेकिंग न्यूज आली. 5000 पुरावे सापडले. 5000. आता कसे सापडले? आता आपलं त्यांचं काय ठरलं होतं ते सांगतो. आपण त्यांना 4 दिवसाचा वेळ दिला होता. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो म्हणून 1 महिना पाहिजे. आता कायदा पारित करण्यासाठी 5000 पानांचा पुरावा मिळालाय. आता मराठ्यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा कायदा बनवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. आता वळवळ सरकारनं अजिबात करायची नाही. त्यांनी मधल्या काळात इतके डाव टाकले आपल्यावर आंदोलन मोडण्यासाठी. त्यानंतर त्यांनी मातंबर पाठायला सुरू केले. आणि मला लय उशिरा माहीत झालं त्यांच्यात मातंबर असतात म्हणून. मला आधी कळतच नव्हतं मातंबर म्हणजे काय. तिकडे यायचं काय, इकडून बी चालू आहे मला इकडे या म्हणून. आणि ते तेच मी फजिती करतात, इकडे या बाय ठगाला आणि तिकडे जा बाय ठगाला. आता एवढेच बार येतो. कुठे शिक चाललं होतं आपलं? हां, म्हणजे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडित नाही, तुमचं बारीक देणे. चर्चा सुरू झाली. चर्चेदरम्यान 1 घंटा आरक्षणावर चर्चा झाली. सगळं तुमच्या समक्ष मांडलेलं आहे मी. त्यांनी ठरवलं वेगळं आरक्षण दिलं तर चालन का? म्हणलं हो हो म्हणलं. त्यांना वाटलं गुतला आता, पण त्यांनी पण ऐकलंच नव्हतं. पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग तयार करून 50% आत द्यावा लागेल तर जमतंय. वरचं आरक्षण आम्ही घ्यायला तयार नाही. पण NT VJNT सारखा तो प्रवर्ग टिकला पाहिजे. मराठा म्हणून नावानं दिल्यामुळं तो टिकल का नाही याच्या शंका आहे. म्हणून त्यांच्यासारखा टिकत असला तर नसता सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 50% आत म्हणले. ते म्हणले नको, आपलं पहिलंच बरं आहे. परत कुणबीवरती सुरुवात झाली. दुसऱ्यांदी परत मातंबर आला. पण मातंबर आल्यावर महाराष्ट्रातून मला फोन सुरू झाले. ते म्हणले एवढं बेकार आहे, मोकळा माघारी जात नाही. म्हणलं माझ्या टप्प्यात येऊ दे त्याला. त्यांनी आल्याबरोबर सांगितलं कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देता येत नाहीत. म्हणलं देऊ नका, कारण सांगा. त्याला आधार लागतो, कायदा पारित करायला लागतो तरच देता येते. मी सांगितलं देऊ नका, पण एक प्रश्नाचं उत्तर द्या. OBC आरक्षणामध्ये तुमची जात गेली त्यावेळेस काय आधार घेऊन आत गेली एवढंच सांगा.
थांबलाच नाही, म्हणला साहेब आली चिरून येतो, आणखीन आला नाही. कारण यांची जात ओबीसी आरक्षणात कशी गेली, मंडल कमिशननं ओबीसीच्या जाती ज्या आरक्षणामध्ये घातल्या होत्या त्या जातीची पोट जात म्हणून हे रात्रीच आरक्षणात गेले. कागद नाही, अहवाल नाही, काय नाही. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? आम्हाला का आरक्षण नाही? काहीच बोलत नाहीत. ते विचारायला गेले, आणखीन माघारी नाही आले. असे 7-8 गेलेले. डाव काय टाकायचा ऐकत तर नाही. कारण त्यांना आंदोलक लागतो. बस म्हणला की बसणारा आणि उठ म्हणलं की उठणारा. मी तसा नाही. मी जातवान मराठ्यांचा काम करणारा पोरगा आहे. तुमच्या रक्ताचा आहे. तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत मी. आले न बसले आणि मला म्हणले कोपऱ्यात चल. म्हणलं कोपऱ्यात फेबऱ्यात येत नसतो म्हणलं मी. हे मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ आहे. आरक्षण द्यायचं का नाही इथं समोरच माझ्या मराठा समाजाच्या सांगायचं मीडियासमोर, नाही तर नीट व्यासपीठाच्या खाली व्हायचं. मग म्हणले डाव काय टाकावा याच्यावर. परत 15 दिवसांनी माझ्यावर एक आणखीन डाव टाकला. त्यांनी मला अगोदर हलक्यात घेतलं होतं, नंतर माया नादी लागायचंच बंद केलं. त्यांचं डॉक्टरच आलं माझ्याकडं आणि ते डॉक्टर मला म्हणतं याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शनमध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापानं तपासलं की नाही मला एखादी बार. उपोषण सुटल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर पहिल्यांदा डॉक्टरला म्हणलं भाऊ माझ्या किडन्या तपासू, बाकीचं मग तपासू. डॉक्टर म्हणला दोन्ही किडन्यात. मग पहिले का जाणाराच्या मागचं लावलं होतं का? एकही डाव आपण त्यांचा यशस्वी होऊ दिला नाही, एकही. नंतर कदरून मला म्हणले पर्याय सांगा. म्हणजे पर्याय आम्हीच सांगायचा, आंदोलन आम्हीच करायचं, लोक आमचेच, मागणी आमचीच, आणि तुम्ही काय करता मग? तरी पर्याय दिला. कारण मला तोडगा काढायचा होता. माझ्या मराठा समाजाला न्याय द्यायचा होता. माझ्या जातीवर खूप पिढ्यांना पार अन्याय झालेला आहे, म्हणून मी पर्याय दिला. कारण अन्याय आता सहन होत नाही. पर्याय दिला. 1 जून 2004चा GR आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. तत्सम मराठा म्हणून, कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे. ओबीसी क्रमांक 83 म्हणलं त्या GRच्या अटी शर्ती काढा, त्याच्या सुलभता आणा आणि सगळ्या कलेक्टरांना आदेश द्या महाराष्ट्रातल्या की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. तुम्हाला कायदासुद्धा पारित करायची गरज नाही. ते आलेलं प्रतिनिधी असं खुश झालं. त्याला वाटलं काही खोण्या पर्याय दिला, पण ते सापडाना GR 17 वर्ष झाले ना त्याला, कोणत्या कपाटात ठुलाय. इतकं पळालं की थेट मुंबईत गेलं. 2च घंट्यात ब्रेकिंग न्यूज आली. 2004च्या GR मध्ये दुरुस्ती. म्हणलं आता इथं होतं, इतक्या लवकर कसं काय झालं? परत 1 घंट्यात ब्रेकिंग न्यूज आली. सुधारित GR घेऊन आंदोलन ठिकाणी मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ निघालं. आम्हाला व्यासपीठावर टेकूसोर तर आमच्या आधी टेकले. म्हणजे त्यांना विमान होतं वाटतं, मुंबई संभाजीनगर. चला म्हणले आता उठा तुम्ही. म्हणले आता झालं तुमचं काम, ही कागद धरा. लगेच आम्हाला घरी आखून द्यायची सुद्धा तयारी. म्हणलं मला त्याच्यात वाचू द्या काय आहे ते एकदा. मराठ्यांनो त्याच्यावर असं लिहिलेलं होतं, वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. अरे म्हणलं थांब, याच्यात खोटी आहे, गडबड करू नको. त्यालाच वाचून टाकेल डबल. वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. म्हणलं तुमच्याकडे वंशावळीच नोंद आहे का? ते म्हणला नाही. म्हणलं माझ्याकडे बी नाही. चल जाऊ दे माघारी. असे 3 कायदे पारित केलेले आपण वापस पाठवलेत. भावा हो, मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती काय पाहिजे काय? आमचं दुरण टेका ना आणखीन.
कुठं शिकालता आपलं सांगा. हां म्हणजे मग अध्ययन कशामुळं माहिती आहे का, मी ते एक कॅम्प्युटर नेऊन मला मध्ये बोललं जमत नाही. मी काय कॅसेट टाकली सुरू व्हायला. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती या जातीशी तर मी करू शकलो असतो. कुठं केली असती ते सांगतो. आजकालच्या दुनियात एखाद्या आमदारानं मंत्र्यानं जर खांद्यावर हात टाकला ना, लोक नीटच बोलत नाहीत एकामेकाला दुसऱ्या दिवशी. आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं. पण माझ्या जातीसाठी मी माझी इंचभरही नीट ढळू दिली नाही, इंचभरही. मग मात्र त्यांचा विषय संपला आणि ते कामालाच लागले. त्यांनी ओळख केलं आता हे आरक्षण घेतल्याशिवाय मराठे थांबत नाहीत. माझी काय चूक, माझ्या मराठा समाजाची काय चूक की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मागणी केली आणि आमच्या लेकरा बाळांसाठी ते लागतंय. एका मंत्र्यानं मला सांगितलं, आम्ही त्यांना विचारलं विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण कसं. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम तिकडं का समुद्र आहे का, आम्ही का वाटी का आणतो का इकडं. एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय. 1967 ला आरक्षण दिलं, काय पुरावा आहे, काहीच नाही. 1990 ला आरक्षण दिलं मंडल कमिशननं, पुरावा काय, काहीच नाही. मंडल कमिशननं 14% ओबीसींना आरक्षण दिलं. ते एका रात्री 30% झालं कसं. याचा अर्थ तुमची लोकसंख्या 60% झाली. तो एकटाच म्हणतो आमची 60% लोकसंख्या आहे. ते नाही मी नाव घेत का म्हणून घे सांगू का. तेव्हा मला मग एकट्याच्याच मागा लागली. महाआरक्षणाला विरोध नाही असं म्हणला, मग विषय संपला. आरक्षणाला विरोध केला की सुट्टीच नाही, मग तो कुणी असो. त्यांचं म्हणणं आहे आम्ही 60%. बरं तुम्ही 60%, सगळं तू याच मनाने होऊ द्यात. खाय तोल कवर खाय तोवर. आमच्या गावात तो एक घर नाही तरी तू 60% खातो, एकटा 30% खातो. काय तुला काय खायचं खाय. आरक्षण खातो, ओपनमध्ये येतो, परत EWS खातो, किती खातो कोणाला माहीत. खाय तुला काय खायचं ते, पण मोजा हो द्या त्यांच्याच मनानं. 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले. SC ST 20%, 150% लोकसंख्या असते राज्याची. आम्ही का पागल आहे का, आम्हाला काहीच कळत नाही का. मारवाडी ब्राह्मण मुस्लिम बांधव इकडं सोडितो, तोच गणित लावतो एकटाच. आता असं होणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे या मताच्या मराठी आहेत. पण तुमचं आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे, आमचं आम्हाला दिलं पाहिजे. तुम्हाला कायद्यानं 14% आरक्षण दिलेलं आहे, तुम्ही तुमचं घेतलं पाहिजे, आमचं आम्हाला दिलं पाहिजे. त्याशिवाय सुट्टी नाही, सरकारला सुट्टी नाही. आणि तो म्हणतो वरून घ्या आणि खालून घ्या. कुठून घेतो रे, खालून द्यान आणि वरून द्यान, आणि एकटाच बोंब बोलतो. आणि परत म्हणतो मायाला मागा लागले. तुमची आणि आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. तुम्ही गोरगरीब मराठ्यांना विरोध करू नका. या मराठ्यांनी सगळे पक्ष आणि सगळे नेते मोठं करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले. आमच्या मराठ्यांनी कधीच जात बघितली नाही यांच्यात. ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवांना आत्ताही वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षणच मिळालं पाहिजे. एकही विरोध करत नाही. आपण आपल्या मतावर ठाम आहेत. तुमचं आरक्षण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला द्या. बाबा हो, आणखीन 2-3 कार्यक्रम करायचे, पण जाताना एकच सांगतो, मराठ्यांना अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. इथं आपल्या लेकरा बाळांच्या प्रश्नाचा विषय, इथं ना माझा स्वार्थ आहे ना तुमचा, इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे. प्रत्येक आईबाप स्वप्न बघतो माझा मुलगा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे. आणि इतका पैसा घालून जर होत नसेल तर त्याचं मूळ कारण आहे आरक्षण. आणि आता तेच मिळवायचंय. पहिला आणि शेवटचा लढा, पण आपल्यात फूट पडू देऊ नका. हे आरक्षण कसं देत नाहीत
ते आपण बघू, त्याची काळजीच करू नका. यांना माझी भाषा कळते. तुम्ही ऐकले असाल ना माझी भाषा कशी असते टी व्हीवर. आपला दणकात तसा आहे मग काचाट्यात आला की. त्यांना जर माझी भाषा नाही कळाली ते काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला. आता मी मराठवाड्याची भाषा आहे, मै जी आहे तेच बोलणार ना मी. मला शुद्ध बोलता येत नाही, आणि शुद्ध बोलून एखादा अनुसार हुकल्यावर मग काय करू. त्यांना जर माझी भाषा कळलं नाही, त्या अधिकाऱ्याला विचारतात त्याचा अर्थ काय होतो रे. त्याला नाही कळलं ते मला फोन लावते, याचा अर्थ काय होतो म्हणलं मला नाही माहीत. एवढ्याच वेळेस आपल्या मराठा समाजाच्या लेकरांच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान एकजुटीने टाकू लागा भावाहो. अशी संधी पुन्हा येणार नाही. कारण वेळ आपण दिलेला नाही. वेळ आपण दिलेला नाही, वेळ त्यांनी आपल्याकडून घेतलाय. इथं आपली जमेची बाजू आहे. वेळ जर आपण दिला असता, आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी ठरवायचं. पण वेळ त्यांनी घेतलाय, त्यामुळे ते कोंडीत येत. पण आपली ही कसोटी आहे. आपणही आपली कसोटी टिकवायची, कारण आपण छत्रपतींचे मावळे आहेत. छत्रपतींचे मावळे कधीच गाफील राहत नव्हते. आपण गाफील राहायचं नाही. उद्यापासून तुम्हाला काम, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या सर्कलनुसार तयारी सुरू करायची. आपलं सगळं उघड असतं. अंधारात सांगन, कोपऱ्यात सांगन, कानातन फानातन बोलत नसतो. काय करायचं सरळ, काय होईल ते बघून घेऊ. कारण हे राज्य आमच्या बापजाद्याचं आहे, आणि मोठे करणारे माझे बापजादे आहेत. तुम्हाला आम्ही तुम्हाला आपलं म्हणून मोठं केलं. आज आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली, आमच्या लेकरांना, आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागलेत, तर तुम्ही आरक्षणाला विरोध करायला लागलात. आम्ही त्यावेळेस आमच्या बापजाद्याने मदत करताना विचार नाही केला. तुमचे लेकरं परदेशात शिकायला गेलेत, तुमच्याकडे गाड्या झाल्या, बंगले झाले, पैसे झाले, ही माझ्या बापजाद्याची देणे. माझा बापजादा आताही फाटक्या कपड्यात आहे, पण तुला गाडीत येणेच बसवलंय. आज आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली, तर तुम्ही आमच्या पोरांच्या बाजूने बोलायला सुद्धा तयार नाहीत. आरक्षण द्या म्हणून तुम्ही विरोध करायला लागलेत. पण सामान्य मराठ्यांनी लढा हातात घेतलाय. यांच्या नादाला लागू नका. यांना जर खेटलात तर तुमचं काय खरं नाही आता. कारण महाराष्ट्रात ही लाट उसळली, ही खूप पिढ्यांची खतखत होती, ती आता बाहेर पडली. ही आरक्षण घेऊनच आता थांबणार आहे. तुम्हाला उद्यापासून काम करायचं आहे. तुमच्या सर्कलमध्ये जेवढे गावं येतात त्या प्रत्येक गावातल्या घरातल्या मराठ्याच्या माणसाला जाऊन भेटायचं आणि त्याला सांगायचंय आरक्षण कशाला पाहिजे हे त्याला घरात बसून समजून सांगायचं. टीमा तयार करा. सगळ्या टीमांनी हे समजून सांगायचं. आपण एकत्र काय यायचंय हेही समजून सांगायचंय. कारण आपल्या खूप पिढ्या बर्बाद झाल्यात. आता पुढच्या होऊ द्यायच्या नाहीत. आता वेळ पण द्यायचा आणि आंदोलन पण टिकून धरायचं. तिसरा मुद्दा, एकानं हे आंदोलन करताना जाळपोळ आणि उद्रेक करायचा नाही. शांततेत आंदोलनं करायची. 2, महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. कारण जर पोरच मारायला लागले तर ते आरक्षण द्यायचं कुणाला आणि आम्ही आंदोलन करून त्याचा उपयोग काय. जाळपोळ यासाठी नाही करायची. गोरगरीब पोरावून केसेस होत्यात, त्याला शिक्षणात नोकरीत पुढे अडचण येते. या शांततेच्या आंदोलनानंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय भाऊ. हे शांततेचं युद्ध हे सरकारला रोखत नाही आता. आणि या राज्यात आणि देशात एकही अशी शक्ती नाही की आता मराठ्यांचं आरक्षण आंदोलन हे रोखून दाखवेल. एकही नाही. म्हणून शांततेत करायचं. हे कसे देत नाहीत त्याची काळजी करू नका. मराठे यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेते आणि तुम्ही काळजी करू नका. फक्त आंदोलन शांततेत करा. गावाची गावं पिंजून काढा. मराठे पुन्हा एकदा एकत्र करा. आता झोपू नका. आपली कसोटी आहे. 24 तारखेच्या आत सरकार आरक्षण देईल अशी खात्री आहे. परंतु आता चालता चालता मीडियाच्या बांध्यामधून एक मला माहिती मिळाली,
30 दिवस वेळ मागितला. अरे घंटा मिळणार नाही, 1 घंटा. 30 दिवस तर बोला सोडून 1 घंटा सुद्धा मिळणार नाही. आता तुम्ही आमचा नादही करू नका आणि नादी पण आता लागू नका. सरकारला हात जोडून विनंती करून सांगतो, 24च्या आत आरक्षण द्या. नसता हे शांततेचंच आंदोलन होणार, पण तुम्हाला पेलणारही नाही, झेपणार पण नाही. आपली पण कसोटी आहे. सगळेजण घराघरातून तयारीला लागा, कारण आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताल आम्ही गावं पिंजून काढले, सगळे सर्कल एक केलेत, पण करायचंय काय? तुम्हाला 22 तारखेला सांगणार मी राज्यात आंदोलन कसं करायचं. 22 तारखेला आपली आंदोलनाची राज्याची दिशा ठरणार आहे. कारण मी मराठा समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. कारण ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. आणि हे मग काहीच करू शकत नाही. आणि माझ्याजवळ करायला काही नाही बी. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे ते भंगारा सुद्धा ऐकत नाही. त्यामुळे हे मग काहीच करू शकत नाहीत. आणि मी मरायला बेत नाही. मरायला बेत असतो तितक्याच हिंडलोच नसतो. त्याच्यात यांची कोणची कोणी जशी आहे ती म्हणते यांच्या जीवाला धोका आहे माया. आणि आग्या मोळ तुमच्या मागं लागल्यावर नाही म्हणले चुकीची माहिती आली ती. आता कसं का मागे सरकली? मराठी संघनात लागणे एवढं सोपं नाही. उगाच अफगाणिस्तान पोत गेले नव्हते झेंडा घेऊन ये, हे सोपे नाहीत. तुम्हाला आणखीन विनंती करून सांगतो आम्ही, तुम्ही बोलल्याप्रमाणे करा. तुमचा मान आम्ही राखलेला आहे. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही तुम्हाला 40 दिवस दिले. तुम्ही आता आमचा अंत बघू नका. फक्त बांधावानं हात जोडून सांगतो, उग्र आंदोलनाला आपलं समर्थन नाही. कारण शांततेच्या आंदोलनातच ताकद आहे की तुमच्या समोर सिद्ध झालेली. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना न्याय देणारे आणि आरक्षण देणारे. एवढ्याच वेळेस तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपल्यात फक्त मतभेद होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात या आरक्षणाचा दान टाकू लागा, एवढीच विनंती करायला तुमच्या पाया पडण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. आता सरकारला सुट्टी नाही. हे पहिलं आणि शेवटचं आंदोलन आहे. कारण आंदोलन बार बार करायला आपल्याकडे बी वेळ नाही. तोपर्यंत आपल्या पिढ्या बर्बाद व्हायला लागल्यात. आता पिढी बर्बाद होता कामा नाही. घराघरातल्या मराठ्यांनी जागवा आणि ही लढाई आपल्याला जिंकायची. 22 तारखेला मराठा समाजाची बैठक घेऊन आपण पुढची दिशा ठरवणार आहेत. आणि मीडियाच्या समोर अंधारात फिंदरात नाही, पाठीत खंजीर आम्ही खुपशीत नसतो. आम्ही डायरेक्ट सांगत असतो, आंदोलन शांततेत होणार, पण आरक्षण घेणार. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. हे शांततेचं युद्ध सरकारला पेलणार नाही. हे पुन्हा एकदा सरकारला सांगतो, तुम्ही तातडीनं मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या. आमची एवढीच मागणी. आणि आमच्या गोरगरीब मराठ्यांचं आता अंत बघू नका. आमच्या गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला खूप मोठं केलंय. एकदा आमचा उपकार फेडा आणि आमच्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण द्या, हीच विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ. वा, हे स्तोत्र ऐकल्यावर कसं प्रसन्न वाटतंय. तसंच प्रसन्न वाटतं जय हिंद कलेक्शनमध्ये आल्यावर. प्रशस्त, अद्ययावत आणि सुशोभित शोरूम, तसेच भरपूर कपड्यांची हवी तेवढी व्हरायटी. सर्व नामांकित कंपन्यांचे शूटिंग, शर्टिंग, युवतींसाठी पंजाबी ड्रेस, फॅन्सी ड्रेस मटेरियल आणि दसरा दिवाळीसाठी खास ऑफर. कोणत्याही साडी खरेदीवर 50% सूट, तसेच लहान मुलांच्या खरेदीवर 30% सूट. सर्व काही मिळण्याचे एकमेव ठिकाण जय हिंद कलेक्शन रेडीमेड मेन्स वेअर, मुदुजी हायस्कूल समोर, फलटण. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी
हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली खुर्द. बुकिंग संपर्क विनोद घाडगे. मोबाईल 9922 64 31 04.